तर सातपाडी पोलीस स्टेशनला एक ज्वेलर्स मालकाने लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. काय नेमकी तर? सातपाटी पोलीस स्टेशनला फिर्यादी आशिष विश्वनाथ मेहर आणि हे राहणारे सातपाटीतले आहेत. त्यांनी एक तक्रार दिली होती. त्यांनी जुनं सोनं सलीमा ज्वेलर्स नावाचे सातपाटीमध्ये एक ज्वेलर्स आहे, त्यांच्याकडे जुनं सोनं देऊन नवीन सोनं, नवीन डिझाईनचं सोनं बनवून घेण्यासाठी त्यांनी ते दिलेलं होतं. परंतु ते सोनारांनी परत त्यांना कोणत्याही प्रकारचं ते नवीन सोनं दिलेलं नाही किंवा ते जुनं सोनं सुद्धा परत केलेलं नाही. आणि असेच इतर 125च्या आसपास लोकांचं फसवणूक केलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्यानं आपण सातपाटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. BNS कलम 316(2), 318(4), कलम 3(5) सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 कलम 3 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. त्या सलीमा ज्वेलर्सचा मालक सरताज शेख यांना आपण काल परवा दिवशी अटक केलेली आहे आणि त्यांना रिमांड कमी 31 तारखेला पालघर कोर्टामध्ये हजर केलं असं त्यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे. साधारणतः 3 महिन्यांपूर्वी हे प्रकरण आमच्या कानावर आलं आणि 3 महिन्या अगोदर जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला आमच्याबरोबर सदस्य, उपसरपंच, मी स्वतः आम्ही सदस्य सगळे तिकडे गेलो आणि सुर्वे साहेबांशी जेव्हा बोलणं झालं त्यावेळेला आमच्या परीने जेवढं आम्हाला हाताळता आलं तेवढं आम्ही एक 40 तोळं सोनं आम्ही ग्रामस्थांपर्यंत पोहोचवलं. त्याच्यानंतर जे आमच्या समोर आलं की हे प्रकरण थोडक्यात नव्हतं, तर हा खूप मोठा. त्याच्यानंतर एक म्हणजे आत्ता ज्या कंडिशनला आम्हाला माहिती पडलं की एक जवळजवळ 100+ लोकांचे अर्ज सरांकडे जमा होत आहेत. तर सुर्वे साहेबांनी सदर इसमाला पकडून आणलेला आहे आणि पोलीस त्यांच्या हाताने आता ते हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीने जेवढं सोनं ग्रामस्थांपर्यंत पोहोचवता येईल त्या पद्धतीने त्यांची चौकशी चालू आहे. आणि माझ्या सातपाटी गावातील प्रत्येक ग्रामस्थांना माझी विनंती असेल की अशा कुठल्याही आमिषाला आपण बळी पडू नका. एका बाजूला आपले पैसे आणि एका बाजूला सोनं मिळेल अशा पद्धतीने आपण व्यवहार करावा, ही माझी आग्रहाची विनंती असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.